नमस्कार सगळ्यांना. मी हर्षिता पराते आहे आणि हर्षिता स्टडी झोनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तुम्ही सगळे तयार आहेत का? तर आज आपण सगळे कविता एक प्रार्थना हे शिकणार आहोत. तर आज आपण हे कविता शिकणार आहोत. ठीक आहे, आता आपण हे कविता सुरू करूया. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. इथे काय म्हटलेलं आहे की नमस्कार. इथे जे हे सगळे मुले आपल्याला दिसत आहे स्कूलचे म्हणजे शाळेचे, हे काय म्हणत आहे? हे ज्ञान मंदिराला. ज्ञान मंदिर म्हणजे असा मंदिर जिथून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते, अशी जागा म्हणजे शाळा. तर शाळेतून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. ते एक छानसं, खूप छानसं एक मंदिर आहे. तर तिथे सगळे स्टुडंट्स काय म्हणत आहे? नमस्कार माझ्या शाळेला, म्हणजे ते स्वतःच्या शाळेला किंवा कोण शाळांना ते नमस्कार म्हणत आहे. सत्यम शिवम सुंदरा म्हणजे शाळा कशी आहे? शिवमसारखी सत्याची शाळा आहे, सुंदर आहे. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा. इथे काय म्हटलेलं आहे? शब्दरूप शक्ती दे. शब्दरूप शक्ती दे म्हणजे मला बोलण्याची एक इच्छा दे, मला शब्दाची एक शक्ती दे. भावरूप शक्ती दे म्हणजे मला कोणासोबत कसं बिहेव केलं पाहिजे, मी कसं माझं राहिलं पाहिजे, रोल कसं राहिलं पाहिजे वगैरे वगैरे. मला हे सगळ्यांची तू शक्ती दे. भावरूपची मला तू भक्ती दे. प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा. प्रगतीचे म्हणजे सक्सेसचे मला असे पंख दे, कारण की मी एक चिमण पाखरा आहे, मी एक छोटंसं मूल आहे. मूल म्हणजे मुलगा किंवा मुलगी. विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास. इथे मुले काय म्हणत आहे की मला विद्याधन दे. आम्हाला काय दे? विद्याधन दे. आणि हे विद्याधन आमची एक छंद आहे, एक ध्यास आहे, म्हणजे हे आमची एक इच्छा आहे. नाव नाही पैल तरी दया सागरा. याचा मतलब काय आहे की आम्ही एक म्हणजे सागरमध्ये आहो, आणि जसं सागरमध्ये जेव्हा पण आपल्याला बाहेर निघायचं असते तर आपल्याला पैल तरी म्हणजे समजा हे सागर आहे तर आपल्याला याचे कॉर्नर्स म्हणजे कोस्टल एरियाजमध्ये निघावं लागते. तेव्हा जाऊन आपण त्या सागरच्या बाहेर निघतो. तर मी या सागरमध्ये आहेत, मला तू या सागरातून काढ, असं मुले ईश्वराला म्हणत आहे. त्यानंतर होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. तिथे मुले काय म्हणत आहे की आम्ही खूप सारं ज्ञान घेऊ, आम्ही खूप सारे बुद्धी घेऊ आणि आम्ही नीतिमंत होऊन जाऊ, आम्ही खूप चांगले बुद्धिमंत होऊन जाऊ. म्हणजे आम्ही सगळ्यांसोबत चांगल्याने बिहेव करेल, आम्ही सगळ्यांसोबत चांगल्याने बोलेल, आणि असंच करता करता आमचा जो कीर्तीचा कळस आहे, कीर्तीचा कळस म्हणजे जो सक्सेसचा जो कळस आहे, हा खूप उंच अंबारा म्हणजे वरती अंबरापर्यंत जाणार आहे. तर इथे आपली हे कविता पूर्णपणे संपलेली आहे. जर तुम्हाला कोणता पण प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेल. थँक्यू.